आज 2025च्या काळामध्ये केंद्र सरकारचा जर विचार केला तर जवळपास 300 लाख कोटी रुपये 300 लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावरती आज 2025च्या काळामध्ये आहे. आणि देशाचं संपूर्ण वर्षभराचं उत्पन्न 50 ते 60 लाख कोटी रुपयाच्या आतमध्ये आहे. म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न जेवढं आहे, वार्षिक उलाढाल जेवढी आहे, त्याच्या 6 पट कर्ज आमच्या देशावरती आहे. राज्याची सुद्धा तीच अवस्था. राज्यावरती सुद्धा आज जवळपास 11 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. आणि त्याच्या 50% सुद्धा 40% त्याच्या आपलं उत्पन्न आहे वार्षिक महाराष्ट्र राज्याचं. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की देशाचा आणि राज्याचा आर्थिक गाडा जो आहे, हा आर्थिक गाडा आज आमचा दिवाळखोरीच्या दिशेने जात आहे. ही झाली आर्थिक बाजू. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षाच्या इतिहासामध्ये, आर्थिक इतिहासामध्ये, आर्थिक विकासाच्या इतिहासामध्ये ही बाजू आमची देशाची आणि राज्याची अशा पद्धतीनं कर्जाचा माउंट एव्हरेस्ट झाल्यामुळं दरडोई जवळपास 1,72,000 महाराष्ट्रीयन जनतेवरती दरडोई कर्ज आहे. ही झाली आर्थिक विकासाची बाजू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संपूर्ण लोकशाहीचा मूळ पाया त्या आर्थिक लोकशाहीवरच अवलंबून असतो. आणि आज आमच्या देशाची आणि राज्याची अवस्था अशी आहे की आमची आर्थिक लोकशाही नसल्यामुळं, प्रस्थापित होऊ शकले नसल्यामुळं, आर्थिक समानता प्रस्थापित होऊ न शकल्यामुळं, आर्थिक विषमता स्थापन झाल्यामुळं गेल्या 78 वर्षात आज आमची लोकशाही, आर्थिक लोकशाही एक प्रकारे गरीब आणि श्रीमंतीच्या दरीमध्ये विस्कटून गेलेली आहे. आता ज्या मूळ लोकशाहीमध्ये मूळ आर्थिक लोकशाही महत्वाची असते, ती जर आर्थिक लोकशाही स्थापनच झाली नसेल, विकसितच होऊ शकली नसेल, तर इतर बाबी काय?